नमस्कार. आजचा विषय 2033 की 2040. मोठे नेते तारीख ठरवत नाहीत, ते भविष्य घडवतात. वेगाने धावणं महत्वाचं नाही, योग्य वेळी पोहोचणं महत्वाचं आहे. रात्रीचे 11 वाजले आहेत. एक सीईओ च्या टेबलावर 2 फाईल्स पडलेल्या आहेत. पहिल्या फाईलवर लिहिलंय लॉन्च नाव, दुसऱ्यावर वेट. दोन्ही निर्णय योग्य वाटतात. दोन्ही चुकीचेही ठरू शकतात. कारण प्रश्न उत्पादनाचा नसतो, प्रश्न वेळेचा असतो. आणि इतिहासात अनेक कंपन्या चुकीच्या उत्पादनामुळे नाही, तर चुकीच्या टायमिंगमुळे हरल्या आहेत. आपल्या व्यवसायात एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं जे मला दिसतं तेच संपूर्ण बाजारालाही दिसत असेल. पण मुंबईत जे शक्य आहे ते विदर्भात शक्य असेल का? बंगळुरूमधला ग्राहक जसा विचार करतो तसाच नाशिक किंवा कोल्हापूरमधला ग्राहक विचार करेल का? जर उत्तर नाही असेल तर तुमचा निर्णय डेटावर नाही तर अंदाजावर उभा आहे. एका MBA वर्गात प्रोफेसरने एक प्रश्न विचारला, जर तुम्ही ऑडी इंडियाचे सीईओ असाल तर 2033 पर्यंत पेट्रोल आणि डिझेल गाड्या बंद कराल की 2040 पर्यंत थांबाल? वर्ग 2 भागात विभागला. एक म्हणाला भविष्य आजच सुरू करा, दुसरा म्हणाला भारत अजून तयार नाही. प्रोफेसर शांत होते, कारण त्यांना उत्तर नको होतं, त्यांना विचार करण्याची पद्धत पाहायची होती. महान नेते तारीख निवडत नाहीत, ते परिस्थिती वाचतात. एका गावात एक शेतकरी होता. त्याने 2 आंब्याची झाडं लावली. शेजाऱ्याने सांगितलं, आता लगेच फळ तोड, बाजारात चांगला भाव आहे. पण त्या शेतकऱ्याने नकार दिला. तो म्हणाला, आता तोडली तर पैसे मिळतील, पण थोडी अजून पिकली तर लोक पुढच्या वर्षीही माझ्याकडूनच आंबे घेतील. शेजारी हसला. त्याने कच्चे आंबे विकले. लवकर पैसे मिळाले, पण ग्राहक परत आले नाहीत. त्या शेतकऱ्याने योग्य वेळेची वाट पाहिली. फळं पिकली, चव वेगळी होती. लोकांनी त्याचं नाव लक्षात ठेवलं. त्या दिवशी त्यांनी फक्त आंबे विकले नाहीत, त्याने विश्वास कमावला. व्यवसायातही असे अनेकदा होतं. लवकर लॉन्च करणं नेहमीच लीडर बनवत नाही. कधी कधी योग्य वेळेची वाट पाहणं हा सर्वात धाडसी निर्णय असतो. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला एक ऑडी मोमेंट येतो. नवीन प्रॉडक्ट, नवीन बिझनेस, नवीन इन्व्हेस्टमेंट, नवीन करिअर. प्रश्न असा नसतो मी करू शकतो का, प्रश्न असा असतो लोक तयार आहेत का? दूरदृष्टी असणं महत्वाचं आहे, पण वास्तव समजून घेणं त्याहून महत्वाचं आहे. विजन लोकांना प्रेरणा देते, स्ट्रॅटेजी दिशा देते, पण एक्झिक्युशन विश्वास निर्माण करतो. आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हे 3 प्रश्न स्वतःला विचारा. माझा ग्राहक आज तयार आहे का? मी निर्णय उत्साहातून घेतोय की पुराव्यावर? जर मी 6 महिने थांबलो तर माझा निर्णय अधिक मजबूत होईल का? लक्षात ठेवा, नेतृत्व म्हणजे सर्वात आधी धावणं नाही. नेतृत्व म्हणजे योग्य वेळी योग्य दिशेने संपूर्ण टीमला घेऊन जाणं. भविष्य भविष्य सांगणाऱ्यांचं नसतं, भविष्यासाठी तयारी करणाऱ्याचं असतं. धन्यवाद.